बुद्धी न जाणे आणि जाणेही त्यास को अपार शुद्ध परमात्मा मी कैसे माझे अपार स्वरूप समुद्रावरती लनो तरन्न ब्रह्मा विष्णू महेश गणपती सूर्यकंद वरुण यमन रवि के देव के रवि कैसे के व समृद्धी आणि रागन मिनी हृदय जाके करती दान चैते बुद्धी उपाधी करुण मिथ्यावान नरसी माझी कैसे ये तो रसा दोरीवरी खरपती परी दोई ठाई न सर्पज वेदते सुतंद्राणी ठेवम ब्रह्म मिचासे पुण्यपुरती त्रय निष्काम पद प्राप्ति कारण लदावारा न को भी क्या आत्मार्थ काम तेरी नमन को ना करारे ज्ञान। जो आनंद सत्य प्रकाश विभू आणि आधार नाम रूपास बुद्धी न जाणे आणि जाणेही त्यास तो अपार शुद्ध परमात्मा मीच्यासे। जो परमप्रीतीचा विषय असतो तो आनंद रूप असतो। तर अशा प्रकारचा परमात्मा हा आनंद स्वरूप आहे, तो स्वयंप्रकाश आहे। परमात्मा हा सर्व नामरूपाला आधार आहे। तो विभू अर्थात व्यापक म्हणजे देश काल वस्तू परिच्छेद रहित आहे। त्याला बुद्धी जाणतेही आणि न जाणतेही। परमात्मा हा बुद्धीचा द्रष्टा असल्यामुळं तो द्रष्टा कधी दृश्य कधी दृष्ट्याला जाणू शकत नाही, म्हणून त्याला जाणतही नाही। शास्त्राने सुसंस्कृत झालेली बुद्धी ती त्या परमात्म्याला जाणते देखील। सत्शास्त्र आणि श्रीगुरूंच्या साह्याने किंवा सत्शास्त्राचं श्रीगुरूंच्या सहवासात केलेल्या श्रवणामुळं हे बुद्धी त्याला जाणते। दुसरी गोष्ट बुद्धी जाणते म्हणजे शुद्ध बुद्धी जाणते आणि अशुद्ध बुद्धी जाणत नाही। त्याला भिन्नत्वाने जाणत नाही, आत्मत्वाने जाणते। त्याला वृत्तीव्याप्तीने जाणते, फलव्याप्तीने जाणत नाही। त्याला आवरणसहित परमात्म्यास जाणे, आवरणरहित परमात्म्यास न जाणे। अजून काय राहिलं? वाच्यार्थाने न जाणे, लक्ष्यार्थाने जाणे किंवा लक्षणावृत्तीने जाणे, शक्तिवृत्तीने न जाणे। अशा प्रकारचा तो परमात्मा आहे, अपार आहे आणि तो शुद्ध आहे, म्हणजे माया आणि माया कार्याने रहित आहे। अशा प्रकारचं परमात्म्याचं वर्णन शास्त्राच्या द्वारा जेव्हा आपण संतांच्या संगती श्रवण करतो तेव्हा परमात्मा म्हणून एक अशी वस्तू आहे की ती सत चिर आनंद स्वरूप आहे, ती अद्वैत स्वरूप आहे, व्यापक आहे, असं आपल्याला ज्ञान होतं। ते ज्ञान होतं परोक्ष ज्ञान। जीवनामध्ये वेदांत सांगतं किंवा उपनिषद सांगतात परोक्ष ज्ञानाने मनुष्याला परमपुरुषार्थाची मोक्षाची प्राप्ती होत नाही। त्यासाठी त्या परोक्ष ज्ञानाचं पर्यवसान हे अपरोक्ष ज्ञानामध्ये व्हायला पाहिजे, प्रत्यक्ष ज्ञानामध्ये व्हायला पाहिजे, अनुभूतीमध्ये व्हायला पाहिजे। म्हणजे परोक्ष ज्ञान हे अपरोक्ष ज्ञानामध्ये जोपर्यंत पर्यवसित होत नाही तोपर्यंत मनुष्याला परिपूर्ण समाधान, परमाशांती, जीवनमुक्ती प्राप्त होत नाही। त्यासाठी त्याला ते अपरोक्ष ज्ञान झालं पाहिजे। अपरोक्ष ज्ञानाचं स्वरूप काय आहे? आत्तापर्यंत शास्त्राच्या साह्याने जे परमात्मा सच्चिदानंद म्हणत होता तेच आता तो परमात्मा मीच आहे असं त्याला ज्ञान व्हायला पाहिजे। आता मीच परमात्मा असं म्हणताना किंवा माझा आत्माच परमात्मा स्वरूप आहे, मीच सच्चिदानंद घन आत्मा आहे, अहम ब्रह्मास्मी असं म्हणण्यासाठी त्याला अपरोक्ष ज्ञान होण्यासाठी त्याला काही चिंतन केलं पाहिजे। चिंतन करताना शास्त्रामध्ये जे परमात्म्याचं स्वरूप सांगितलं ते स्वरूप माझं आहे हे सिद्ध झालं पाहिजे। लक्षार्थात असणारा मी, अंतकरण अधिष्ठान चैतन्य आणि अंतकरण अधिष्ठान चैतन्याचा अंतकरणामध्ये पडलेलं प्रतिबिंब याला मिळून जो जीव म्हणतात त्या जीवाचं माझं स्वरूप म्हणजे लक्षार्थाने असणारं स्वरूप, ज्याच्यामध्ये अंतकरण आणि अंतकरणातलं पडलेलं प्रतिबिंब यांचा बात केल्यानंतर उर्वरित राहणारं जे कूटस्थ चैतन्य, साक्षी चैतन्य, त्या साक्षी चैतन्याची ब्रह्मरूपता सिद्ध झाली पाहिजे। तर मला त्याच्याविषयी कोणताही संशय वाटणार नाही, तो माझा अनुभव होईल। म्हणून आता चिंतन करायचं ते असं का मी कोण आहे, आहे की नाही, हू एम आहे, मी कोण आहे याचं चिंतन करायचं। आपण परवा मला वाटतं रमण महर्षींचं सांगितलं होतं। रमण महर्षींकडं कोणीही विचारायला आलं की त्यांना विचारायचं कोणी की मला मुलगा नाही त्यामुळे मी दुःखी आहे, कोणी सांगायचं मला रोग झालेला आहे, त्या दुर्धर रोगातून माझी मुक्तता कशाने होईल, कोणी सांगायचे की माझे जवळचे नातेवाईक गेल्यामुळं मला फार
उदासीनता प्राप्त झाली, नैराश्य प्राप्त झालेलं आहे. अशा प्रकारचे अनेक लोक शंका घेऊन यायचे. तर त्या सगळ्या प्रश्नांना त्यांचं एकच उत्तर होतं, तुला रोग झाला ना, तर तू म्हणजे कोण ह्याचा शोध घे. म्हणजे तू कोण आहेस याचा शोध लागला हे तुझ्या प्रश्नाचं उत्तर. म्हणजे त्यांचा आशय असा होता की एक गंभीर चिंतनात रंगलेले महात्मे होते. त्यांच्या 60 वर्ष एका कपाटामध्ये काय त्या पर्वताचं नाव मग नीलाचल का काय नीलाचल असं काय त्या पर्वताचं नाव, त्या पर्वताच्या टेकडीवर त्यांनी 60 वर्ष अशा प्रकारचं निधिध्यासन केलं. आणि त्या निधिध्यासनाची इतकी परिपक्वता अवस्था होती का त्यांचे डोळे उघडे असले तरी ते इतक्या गंभीर चिंतनात मग्न होत की डोळ्यात चिलट गेली तरी त्याचं त्यांना भान होत नव्हतं. अशा प्रकारचे महात्मे. आणि जेव्हा त्यांची सगळीकडे कीर्ती झाली, वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे कीर्तिमुख त्याचे नारायण, त्यावेळेस संपूर्ण जगातून लोक त्यांच्याकडं अनेक प्रकारचे प्रश्न घेऊन येऊ लागले. आणि त्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर त्यांचं एकच होतं, तुझा काय प्रश्न आहे त्या प्रश्नाचं उत्तर तू कोण याचा शोध घे. आणि तू कोण याचा जर आपण शोध घेतला, म्हणजे मी कोण याचा शोध घेतला, तर आपोआपच मनुष्याला मी म्हणजे हे स्थूल शरीर 3.5 हाताचं रक्त मांस मेदास्थी मज्जा शुक्र यांनी बनलेलं त्रिदोषात्मक असणारं शरीर मी नाही. हे शरीर उत्पन्न होणारे जाणार आहे, त्यामुळे हे शरीर मी नाही. किंवा ज्याला सुखदुःख होतात असं असणारं जे अंतःकरण, ते अंतःकरणही मी नाही. म्हणजे हे शरीर मला कळतं ना, ज्या अर्थी ज्याला कळतं तो त्याच्याहून वेगळा असतो. पुस्तक मला कळतं, पुस्तकाहून मी वेगळा आहे. मला सुखदुःख झालेलं कळतं की नाही, मग सुखदुःख माझं आहे का सुखदुःखाला जाणणारा मी आहे? सुखदुःखाला जाणणारा मी. जो ज्याला जाणतो तो त्याच्याहून वेगळा असतो. द्रष्टा हा दृश्याहून वेगळा असतो. साक्षी हा साक्ष पदार्थाहून वेगळा असतो. जे ज्याला कळतं तो त्याहून वेगळा असतो. याचा अर्थ हे स्थूल शरीर मला कळतं की नाही? कळतं. मग हे स्थूल शरीर मी नाही. सूक्ष्म शरीर मी आहे का? अर्थात सूक्ष्म शरीराचे सुखदुःख मला कळतात की नाही? म्हणून मी नाही. आता ही सूक्ष्म शरीर आणि स्थूल शरीर ही दोन शरीरं ज्याच्यापासून उत्पन्न होतात ते आहे कारण शरीर, म्हणजे अज्ञान. म्हणजे सुषुप्तीमध्ये जी अवस्था आहे की मला काहीच कळलं नाही, ही जी अज्ञान अवस्था, त्याच्यानंतरच जागृती आणि स्वप्नावस्था उत्पन्न होतात ना. स्वप्नावस्था ही सूक्ष्म शरीराची आहे आणि जागृत अवस्थेमध्ये स्थूल शरीर आहे. आणि सुषुप्ती अवस्थेमध्ये स्थूल शरीर आणि सूक्ष्म शरीर या दोन्हींचंही भान होत नाही. ती दोन्ही शरीरं ज्याच्यामध्ये लीन होतात त्याला म्हणतात कारण शरीर, आहे की नाही? मग हे कारण शरीर किंवा अज्ञान हे सुद्धा आपल्याला कळतं की नाही? मी अज्ञान, मला काही कळलं नाही हे तरी कळलंच की नाही? म्हणजे मी तिथं होतोच की नाही? आणि होतोच शिवाय मला त्याचं ज्ञान पण होतं. याचा अर्थ मी त्या कारण शरीराहूनही पुन्हा वेगळाच आहे. मग आता कालच एक जणांनी विचारलं, मला स्मरणशक्तीच कमी झाली किंवा मला स्मृतिशक्ती कशाने वाढेल, अशी काही औषधं द्या. याचा अर्थ स्मरणशक्ती कमी म्हणजे माझ्या ठिकाणी जास्त अज्ञान आहे की नाही? ते अज्ञान गेलं पाहिजे. स्मृतिशक्तीचा म्हणजे ज्ञानाचा विकास झाला पाहिजे. याचा अर्थ तो काय समजतो? मी अज्ञानी, आहे की नाही? एक म्हणतो मी सुखी किंवा मी दुःखी, त्यांनी कोणाचा अभिमान धारण केलेला आहे? सूक्ष्म शरीराचा अभिमान धारण केलेला. सुखदुःख कोणाला होतात? अंतःकरणाला. अंतःकरणाचे धर्म कोणाचे? माझे समजतो. वास्तविक सुखदुःख मला कळतं म्हणतो की नाही? सुखी दुःखी मी म्हणतो भ्रमाने, परंतु सुखदुःख ज्या अर्थी याला कळतं त्या अर्थी वेगळा राहून कळतं की नाही? वेगळा राहून कळतं, पण त्याला भ्रम होतो आणि ती माझीच आहे असं समजतो. वास्तविक सुखदुःख अंतःकरणाचे धर्म आहे. जन्मणारा मरणारा मी म्हणतो. जन्म आणि मरण कोणाला आहे? ह्या स्थूल शरीराला आहे. स्थूल शरीर म्हणजे हा आहे का? आणि असता तर याला कळलं असतं का? ज्या अर्थी कळतं त्या अर्थी त्याच्याहून तो भिन्न आहे. मग अशा प्रकारे रमण महर्षी जे सांगत होते की तू कोण आहे याचा शोध घे, मी कोण आहे याचा शोध घेताना मी स्थूल शरीर आहे असं आता तो म्हणेल का? सूक्ष्म शरीर म्हणेल का? कारण शरीर म्हणेल का? का त्याच्याहून भिन्न म्हणेल? भिन्न म्हणेल. स्थूल शरीर येणारं जाणारं आहे की नाही? उत्पन्न होणारं आणि नाश होणारं. आणि सूक्ष्म शरीराची तर स्थिती त्याच्याही पेक्षा भयंकर. अनंत बुद्धीचे तरंग क्षणक्षणा पालटती रंग. एका मनुष्याला जर विचारलं की तू 5 मिनिट इथं बसला आणि 5 मिनिटात तुझ्या मनात आलेले विचार क्रमाने सांगता येईल का? त्याला सांगता येणार नाही. इतकं ते बुद्धी. आता एका क्षणात इथं तर दिल्लीत, पुन्हा फ्रान्समध्ये असं ते मन आहे. इतकं चंचल, इतकं उत्पत्ती विनाशवान अशा प्रकारचं मन आहे. सूक्ष्म शरीर मी आहे का? नाही. त्या ठिकाणी अंतःकरणाची वृत्ती आणि येते आणि जाते. पण आपल्याला कळतं की नाही, काल जे माझं शरीर होतं तेच आज माझं शरीर आहे. म्हणजे कालचा जो मी तोच आज आहे.
पण शरीर सारखं आहे का हे जरी आपल्या लक्षात आलं नाही तरी आपण केव्हा आईच्या गर्भात आपली प्रथम दिवशीची अवस्था कशी होती, 9 महिन्यात कशी वाढ झाली, बालपण कसं, तारुण्य कसं, आपल्याला जर आपण वाढदिवस साजरा करतो, आता काय म्हणतो हा मनुष्य तरुण आहे, हा मनुष्य बाल आहे, हा वृद्ध आहे, तर कोणत्या दिवशी तारुण्यात वार्धक्यात गेला याचा दिवस आपल्याला सांगता येतो का? बालपणातून तारुण्यात गेला सांगता येतो का? अशा प्रकारचे सूक्ष्मवृत्तीचे परिणाम या शरीरामध्ये होत असतात, मनामध्ये होत असतात, अज्ञानामध्ये होत असतात. आणि अशा वेळेला ह्या सर्व होणारे परिणाम म्हणजे काय, ते सर्व आगमापायी येणारं आणि जाणारं, परंतु हे आगमापायीला पाहणारा, त्याचा अधिष्ठान असणारा, त्याचा साक्षी असणारा आत्मा अर्थात मी मात्र नित्य आहे. जो आपण ज्या अर्थी सांगतो, ज्या लहानपणी मी माझ्या आपल्या आजोबांच्या मांडीवर खेळलो आहे की नाही, तोच मी आता नातवांना मांडीवर खेळवित आहे असं म्हणतो. याचा अर्थ जो बालपणातला मी आणि आतातला मी एकच आहे की नाही. पण बालपणातलं शरीर आता वार्धक्यात आहे का? त्या शरीर आता नवीन संशोधनामध्ये असलेले की मनुष्याच्या शरीर ज्या पेशींनी बनतं त्या पेशींची रचना दर 7 ते 7.5 वर्षात पूर्णपणे बदलली जाते. आपल्याला वाटतं की मी तोच आहे, परंतु हे सगळे बदल आहे. याच्यामध्ये एकही गोष्ट तुझं विण काही स्थिर राहे ऐसे नाही, परमात्म्या वाचून दुसरं काही स्थिर राहत नाही. तेव्हा रमण महर्षी प्रत्येकाला एकच प्रश्नाचं उत्तर शोधायला सांगत होते. त्याच्या पाठीमागं त्यांचा काय आशय होता याचा जर आपण विचार केला तर आशय असा होता, मी कोण याचा शोध घेताना काय होईल त्यांना, मी शरीर नाही आहे की नाही, देह मी हे नव्हे सरे, उरला उरे विठ्ठल, खाली कोण राहील, केवळ परमात्मा, पांडुरंग परमात्मा नाम आत्मा मीच उर्वरित राहील आहे की नाही. त्या ठिकाणी त्यांना जर आपल्या वास्तव स्वरूपाचा शोध लागला, ते स्वरूप नित्य आहे की नाही, ते नित्य आहे आणि बाकीचं सर्व काय आहे, अनित्य आहे. ते त्यात ज्या अर्थी सगळे अनुभव सांगतो, मी अज्ञानी आहे, मी अज्ञानात आपलं सुषुप्तीमध्ये मला काहीच कळलं नाही, काहीच कळलं नाही म्हणजे अज्ञान होतं. अज्ञानाचंही प्रकाशन करणारा ज्ञानरूप मी त्या ठिकाणी नसतो तर मला सांगता आलं असतं का? बरं असं कधीतरी म्हणतो का, झोपेत झोपणारा वेगळा आणि आता जागा झालेला वेगळा, स्वप्न पडलेला वेगळा, का सगळं एकच आहे? सगळं एकच आहे. जो मी झोपलो होतो, ज्या मी स्वप्न पाहिलं तोच मी जागा आहे. मी सगळ्याकडं अनुसूत आहे आहे की नाही. माऊलींनी सांगितलं, सर्वांच्या हृदयदेशी मी अमुका आहे आईशी, बुद्धी स्फुरे जे अहर्निशी ते वस्तुगामी. सगळ्यांच्या हृदयात मी असं जे स्फुरण आहे ते स्फुरण कोणाचं आहे, वस्तुगा मी. भगवान म्हणतात ते मी आहे, मी परमात्मा आहे. म्हणजे त्याचं स्फुरण आहे आत्मा आणि परमात्मा म्हणतो ते मी आहे. याचाच अर्थ आत्मा आणि परमात्मा एक आहे. तत्वमसी, ते ब्रह्म तू आहेस, असाच उपदेश आहे की नाही. मग असं जर मनुष्याला यथार्थ ज्ञान झालं की मी देह नाही, नाहम देहो, मी देह नाही, न इंद्रियानी, मी इंद्रिय नाही, न मनाहा न बुद्धीही, असं मी काहीच नाही, तर त्याच्या पलीकडचा असणारा चिदानंद रूप शिवोहम शिवोहम, चित्स्वरूप ज्ञानस्वरूप स्वयंप्रकाश असणारा, आनंद घन असणारा, घनीभूत आनंद, सब्राभरीत ओतप्रोत भरलेला, नित्य असणारा, शुद्ध असणारा, निर्मल स्वरूपाचा असा आत्मा म्हणजे मी आहे. तो कोणत्याही देशाच्या, कालाच्या, वस्तूच्या परिच्छेद त्याच्या ठिकाणी नाही. अशा प्रकारचा विशुद्ध स्वरूपातला मी आत्मा आहे. कोणत्याही क्रियेचा, कोणत्याही भावनेचा, कोणत्याही मन बुद्धी इंद्रियादिकांचा, मग त्यांच्या क्रियेंचा, शरीरांचा, कोशांचा, त्याला पंचकोश म्हणतात, या शरीरांचंच विभाजन करून त्याला मनोमय, विज्ञानमय, प्राणमय, अन्नमय आणि आनंदमय असं 5 कोशात त्या 3 शरीरांचं विभाजन केलेलं आहे. तर यापैकी कोणताही कोश मी नाही, कोणतेही शरीर मी नाही, तर त्याच्या अतीत असणारं जे त्रिगुणांच्या कार्य, त्रिगुण आणि त्रिगुण कार्य किंवा माया आणि माया कार्य यांच्या अतीत असणारा अपार शुद्ध परमात्मा मी आहे. असं जर ज्ञान झालं ज्या पुरुषाला, तर त्याला काय वाटेल, आता मुलगा कोणाशी संबंधित आहे, स्थूल शरीराशी संबंधित आहे, सुखदुःख कोणाशी संबंधित आहे, सूक्ष्म शरीराशी संबंधित आहे, अज्ञान कोणाशी संबंधित आहे, कारण शरीराशी संबंधित आहे. मी ब्रह्म आहे असं ज्याला ज्ञान झालं तो स्थूल शरीराला मी म्हणत नाही, सूक्ष्म शरीराला मी म्हणत नाही, कारण शरीराला मी म्हणत नाही. तो मी तर म्हणतच नाही, पण स्थूल सूक्ष्म आणि कारण शरीर यांना माझं देखील म्हणत नाही. मी आहे नित्य आहे की नाही, आणि ते आहेत आगमापायी, ते आहे उत्पत्ती विनाशवान. तर त्यांच्याशी ते मी नाही आणि ते माझेही नाहीत. याचा अर्थ माझा आणि त्यांचा कोणताही संबंध नाही. मी आहे नित्य, ते आहेत अनित्य आहे की नाही. मी आहे शुद्ध, ते आहेत
तमोस्वरूप. या ठिकाणी मी आहे प्रकाश, ते आहे अज्ञान स्वरूप. ते आहेत असत, ते आहे जड, ते आहे दुःखरूप. सूर्यप्रकाश आणि अंधकार यांचा कधीही संबंध होणं शक्य नाही. सूर्याशी अंधकारू काही झाला होता गोचरू. सूर्याने अंधकार कधी पाहिलाच नाही. त्याप्रमाणे माझ्या आत्मस्वरूपाच्या पुढं हे असत, जड आणि दुःखरूप द्वैत हे कधी त्याच्या पुढं उभं देखील राहू शकत नाही. त्या अशी जर स्थिती आहे तर मला कशाबद्दल मी विचार करू? मुलगा नाही याचा विचार करू, रोग झाला याचा विचार करू, मी अज्ञानी आहे याचा विचार करू? कोणतंही नाही. मग अशा वेळेला अहम ब्रह्मास्मी, त्याला पण म्हणतात पुन्हा कारण शरीर, आपलं महाकारण शरीर. मी स्थूल सूक्ष्म कारण शरीर नाही, मी सच्चिदानंद रूप ब्रह्म आहे. ब्रह्म आहे म्हणतो तर अंतःकरण वृत्तीशिवाय म्हणतो का? याचा अर्थ अंतःकरण वृत्तीलाच घेऊन जेव्हा म्हणतो तेव्हा ते सुद्धा एक शरीरच आहे की त्या शरीरामध्ये की मी ब्रह्म आहे अशी अहम ब्रह्मास्मी अशा प्रकारची वृत्ती आहे. आणि ते वृत्ती ज्ञान जे आहे तर ते ज्ञानसुद्धा एक अज्ञानच आहे. म्हणून त्याला म्हणतात की महाकारण शरीर. असं काही शास्त्रकार विवेक चूडामणीमध्ये शंकराचार्यांनी आणि एकनाथी भागवतामध्ये नाथ महाराजांनी त्याला महाकारण शरीर म्हटलं. तुकाराम महाराज तर म्हणतात, तुका म्हणे अहम ब्रह्म आड येऊनिधी भ्रम. मी ब्रह्म आहे अशा प्रकारचं सारखं अहम ब्रह्मास्मी अहम ब्रह्मास्मी असं जर म्हणत राहिला तर हा सुद्धा काय आहे? भ्रमच आहे. या ठिकाणी एकदा हे ज्ञान झालं की ते गेलं पाहिजे. त्याची वारंवार आवृत्ती करायची गरज नाही. योग्य प्रमाणाने हे पुस्तक आहे असं आपल्याला ज्ञान झाल्यानंतर आपल्याला घोकत बसावं लागतं का? हे पुस्तक आहे, हे पुस्तक आहे, काही करायची गरज नाही. या नेत्रेंद्रियाने आपल्याला अंतःकरणवृत्ती नेत्रेंद्रियाच्या द्वारा ह्या पुस्तक देशापर्यंत जाऊन आपण प्रत्यक्ष ज्ञानाची रीती पाहिली. अंधकाराने प्रकाशाने अंधकाराचं आवरण दूर झालं आणि त्या अंतःकरणवृत्तीमध्ये असणाऱ्या चिदाभासाने हे पुस्तक आहे असं ज्ञान करून दिलं. आता मी पुस्तक जाणतो. आता एकदा योग्य प्रमाणाने ज्ञान झालं पुस्तक आहे की नाही, हे पुस्तक आहे का घट आहे असा संशय येतो का? हे पुस्तकच आहे, पुस्तकच आहे अशी आवृत्ती करण्याची आवश्यकता पडते का? काहीच नाही. त्याप्रमाणे श्रीगुरूंनी तत्वमसी महावाक्याचं उच्चारण केलं. श्रोत्राशी त्याचा संबंध झाला आणि त्याला एकदा अहम ब्रह्मास्मी त्याकारक वृत्ती झाली की त्या ठिकाणी त्या वृत्तीच्या जर त्याला संशय आणि विपरीत भावना निवृत्त झाल्या तर त्या पुरुषाला पुन्हा चिंतन करण्याची गरज नाही. ज्ञान हे एकदाच होतं आणि झालेलं ज्ञान आता हे पुस्तक आहे हे ज्ञान झालं तर पुन्हा आता हे पुस्तक आहे याची आवृत्ती करण्याची गरज नाही, याच्याविषयी संशय येण्याची गरज नाही. ज्ञान आता एकदा ज्ञान होऊन गेलं. आता जर आपण म्हणलं की नाही पण मला अज्ञान स्वीकारायचं तरी अज्ञान तुमच्या डोळ्यासमोर येणार नाही. कारण अज्ञान घ्यायला गेले का तुम्ही काय म्हणणार? अज्ञानाचं प्रकाशन करणारं ज्ञान कोण आहे? मीच आहे. अशा प्रकारची याची स्थिती आहे. जसं एखादा सांगतात की एक गाडीवान होता आणि तो गाडीवान रस्त्याने चालला होता. समोरून एक ब्रह्मज्ञ नवीनच साधक ज्यांनी बरंचसं चिंतन केलं आणि मी ब्रह्म आहे ह्यामुळं ज्याचा अज्ञान कार्य गेलं असं वाटून त्याला एक आनंद झाला की मी किती धन्य आहे, मी ब्रह्म आहे, मी असंग निर्विकार चैतन्य आहे. म्हणून तो सारखा त्याला ब्रह्माहमस्मी अहम ब्रह्मास्मी सोहम अहम सा असं करीत एक चिंतक मनुष्य रस्त्याने चालला होता. गाडीवान समोरून येत होता. तर तो त्या समोरून आल्यानंतर ती गाडी जवळ आली त्या साधकाच्या. त्यावेळेला तो म्हणतो की तो गाडीवान जो आहे तो गाडीमध्ये उभा राहिला. तो रस्त्याने चालला होता, गाडीजवळ आले उभा राहिला. मी गाडीवान आहे, मी गाडीवान आहे असं म्हणायला लागला. तो संन्यासी महात्मा हसायला लागला. तो त्याला काय म्हटला, अरे वेड्या तू गाडीत बसलेला आहे, गाडीवानच आहे, सांगायची काय गरज आहे मी गाडीवान आहे, मी गाडीवान आहे. तो म्हणला सगळेच काय आहे? ब्रह्मरूपच आहे. अवघे ब्रह्मरूप रिता नाही ठाव. या ठिकाणी सगळेच ब्रह्मरूप आहे. मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे. काय म्हणतो तुका म्हणे अहम ब्रह्म आड येऊनिधी भ्रम. हा सुद्धा काय आहे? भ्रम. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात अगोदर अज्ञान निवृत्ती करण्यासाठी मी ब्रह्मज्ञान पाहिजे. परंतु मी ब्रह्म आहे हे ज्ञान झालं की ते ज्ञान काय करतं? अज्ञानाला घालवतं आणि अज्ञानाला घालून अहम नावाची जी वृत्ती आहे ती वृत्ती पण निघून जाते. त्याला स्वपरिनिर्वाहकत्व असं म्हणतात. म्हणजे दुसऱ्याला घालून स्वतःही जातं. मी ब्रह्म आहे ही वृत्ती काय करते? अज्ञानाला घालते आणि स्वतःही निवृत्त होते. सुखे मी निजलोगा शून्य सारोनी तिथे त्रिकुट शिखरी गा दान मिळे आई ते. तर तुकाराम महाराज म्हणतात की जानोनी नेनते करी माझे मन आईशी काय तुझी प्रेम खून देवोनिया. या ठिकाणी जानोनी नेनते, कारण का परमात्म्याच्या ठिकाणी जाणीवही नाही आणि
निनिवय परमात्म्याच्या ठिकाणी अज्ञान नाही, अज्ञानाचं निवर्तक ज्ञान, अज्ञान असलं तर अज्ञानाचं निवर्तक ज्ञान. ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी अज्ञान कधी राहीलच नाही, तर अज्ञानाच्या निवर्तक ज्ञानाची काय गरज आहे. जर अज्ञान स्वीकारलं असेल तर तोपर्यंत आपल्याला ज्ञानाची गरज आहे. एकदा ते अज्ञान खरं ज्ञान झालं असं कधी म्हणायचं, तर ज्या वेळेला त्या अज्ञानाला घालून ज्ञानाची मी ब्रह्म आहे ही वृत्ती जेव्हा निघून जाईल, त्यावेळेला मूळ स्वरूप जे आहे ते अत्यंत विशुद्ध अशा स्वरूपाचं आहे. आणि ही गोष्ट आपोआप घडत असते. खरं ज्ञान झालं की ते जातच असतं. तो जाणीव नेनिव भगवंती नाही. या ठिकाणी जाणीवही भगवंताच्या ठिकाणी नाही आणि नेनिवही भगवंताच्या ठिकाणी नाही. तसेच आपल्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी नेनिवही नाही, अज्ञानच नाही. संसार एक झाला होता हे तो समूळ मिथ्या वार्ता, पुढे होईल मागुता कदा कल्पांती घडेना, अशा प्रकारची स्थिती आहे. मग आत्म्याच्याही ठिकाणी जगत नावाचा पदार्थ नाही, जगताचं कारण अज्ञान नाही. मग अज्ञानाचं निवृत्ती करण्यासाठी ज्ञानाची गरज आहे का? नाही. पण असं तरी ज्ञान पाहिजेच ना, आहे की नाही. अशा प्रकारचं ज्ञान ज्याला झालं ते ज्ञान अज्ञानाला घालून स्वतःही विराम पावतं. त्यासाठी उदाहरण दिलं त्यांनी की मुकदम दिवसभर आपल्या मजुराकडून काम करून घेतो आणि संध्याकाळी त्यांना सुट्टी करतो, आहे की नाही. सुट्टी केल्यानंतर तो तिथंच मुक्कामाला राहतो का? तो पण निघून जातो. तो पण निघून जातो का? तिथंच राहतो. मुकदम कळतं ना, म्हणजे त्याला काय म्हणायचं, सुपरवायझर. तो सुपरवायझर दिवसभर लोकांच्याकडून कामं करून घेतो, 5 वाजता सुट्टी करतो आणि तो तिथंच त्या कामावर मुक्काम करतो का? तोही निघून जातो. अहो एवढे माहीत नाही का? काय कोणाला माहीत नाही का मुकदम सुपरवायझर काय करतं, आहे की नाही. आपण सगळे विरक्त असल्यामुळे व्यवहाराशी आपला संबंधच आला नाही, आहे की नाही. त्यामुळं आपल्याला माहीत नाही. हां, पण तो जात असतो असं, म्हणजे तो जातो. नसलं तर पहा, एखाद दिवस पहा, म्हणजे त्याचा आपल्याला इकडे उपयोग होईल कीर्तनात सांगण्यासाठी. तर तो जसा निघून जातो तशी अहम ब्रह्मास्मी वृत्ती जी आहे ती काय करते, अज्ञानाला घालून स्वतःही उपशम पावते किंवा उपराम पावते. अशा प्रकारची स्थिती. हे खरं ज्ञान आहे. आणि एकदा हे ज्ञान झालं काही कधीच जात नाही. त्या ज्ञानाचं स्वरूप सांगताना स्वामी महाराज सांगायचे, आता कोणती ती अनंत चतुर्दशी का, अनंत चतुर्दशीला असं आहे की मनुष्याने चंद्र पाहू नये. आणि जर तो चंद्र जर पाहिला तर काय होतं, त्याच्यावर आळ येतात. म्हणजे कारण नसताना यांनी ही चूक केली, ह्याच्याकडे हा दोष आहे, असे त्याच्याकडं आक्षेप येतात. विचारसागरातच हा दृष्टांत मला वाटतं दिलेला आहे. तर एका मुलाने आईला सांगितलं की आई मी आता बाहेर जाणार आहे. आईने सांगितलं चंद्राकडे पाहू नको. त्यांनी सांगितलं मी छत्री घेऊन जातो, म्हणजे चुकून चंद्राकडे दृष्टी जायला नको. म्हणून तो छत्री घेऊन गेला. त्याला वाटलं की आता छत्री आहे की नाही, आता जरी वरही पाहिलं तर आपल्याला आकाशातलं काही दिसणारच नाही. म्हणून त्यांनी सहज नजर टाकली. छत्रीला होतं एक छिद्र आणि त्या छिद्रातून दिसला चंद्र, आहे की नाही. तो म्हटला की आता मी चंद्र पाहणार नाही. आता त्याला चंद्र पाहिल्याशिवाय आता काय म्हटलं तर त्याला चंद्राचं ज्ञान होऊन गेलं की नाही. त्याप्रमाणे एकदा श्रीगुरूंच्या द्वारा तत्वमसी महावाक्याचं उच्चारण झालं आणि आपल्याला निस्संदेह मी ब्रह्म आहे असा बोध झाला, तर म्हणतो आता मी ब्रह्म नाही. आता काही ब्रह्म प्रमाणाने ज्ञान झालं. हे जे ज्ञान आहे ते प्रमाण प्रमेयाधीन आहे. योग्य अशा प्रकारचं प्रमाण असलं पाहिजे आणि समोर ती वस्तू असली पाहिजे. आत्मवस्तू आपलं स्वतःचं स्वरूप आहे आणि योग्य प्रमाण कोण आहे, प्रबल प्रमाण शब्द आहे. काल आपण पाहिलं शब्द शक्ती हे अचिंत्यत्वात शब्दाद एव अपरोक्षधी, शब्दात एव शब्दानेच आपल्याला अपरोक्ष ज्ञान होतं. अशी स्थिती असताना जर त्यांनी केलेलं उच्चारण आणि आपल्या अंतःकरणवृत्ती अहम ब्रह्मास्मी इत्याकारक झाली तर त्या वृत्तीमध्ये असणारं जे प्रतिफलित झालेलं चैतन्य म्हणजे विशेष चैतन्य अहम ब्रह्मास्मी ह्या वृत्तीमध्ये असणारे ते चैतन्य काय करतं, अज्ञानाचा नाश करून टाकतं. आता अज्ञान कधी तुमच्या समोर येत नाही. अशा प्रकारची ही स्थिती आहे आणि हिला म्हणतात स्वरूप स्थिती. ही स्थिती ज्याला प्राप्त झाली आणि तो पुढचं जे जीवन आहे त्याला म्हणतात जीवनमुक्त महापुरुष. आणि त्याचा एकदा देह पडला की न तस्य प्राणा उत्क्रामंती, त्याचे प्राण कुठं जात नाहीत. लोकांतराला इह एव समविनियंते, या ठिकाणी त्याचे प्राण या ठिकाणी म्हणजे ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणीच लीन होतात. आणि बीज बाजूनी केलेलाही आम्हा जन्म मरण नाही, मरण माझे मरोनी गेले मज केले अमर, अशा प्रकारची त्याची स्थिती प्राप्त होते. आणि ही स्थितीची सर्वांची काय आहे, मागणी. आता काल आपण चिंतन केलं होतं अशा प्रकारे जर मनुष्य, आता पहा थोडं सावध व्हा की आता म्हणून आपण जर आपल्या जीवनाचं चिंतन केलं, आपलं जीवन म्हणजे काय आहे, तर आपल्या जीवनामध्ये आपण जर आता जागं झालो, सकाळी उठलो, दिवसभर जागे राहणार,
दुपारी झोपलो नाही तर, आणि संध्याकाळी समजा आपण 10 वाजता 11-12 वाजता झोपी जाणार, सुषुप्ती अवस्थेत जाणार. ही जी अवस्था आहे ज्याच्यामध्ये दिवसभर आपला व्यवहार होतो, इंद्रिय आणि विषय यांचा साक्षात संबंध होऊन व्यवहार होतो. या ठिकाणी व्यावहारिक सत्तेतले विषय असतात, व्यावहारिक सत्तेतली इंद्रिय असतात आणि आपला सगळा व्यवहार होतो. या अवस्थेला काय म्हणतात? जागृती. आजचं दिवसाचं चिंतन करा. आज सकाळी उठल्यापासून आता आपण काय आहे, जागृती अवस्थेमध्ये आपलं जीवनमान आहे किंवा आपला व्यवहार आहे. नंतर आपण झोपी जातो. झोपेमध्ये आपल्याला कोणतंच कळत नाही. ऐका, आताच आपण चिंतन केलं, मी सुखाने झोपलो, मला काहीच कळलं नाही, असं आपण म्हणतो सुषुप्ती अवस्थेमध्ये, ऐके नाही. झोपेत आपला काही काळ जातो आणि कधी कधी आपल्याला झोपेमध्ये स्वप्न पडतं. जर अशा मुख्य ह्याच अवस्था आहेत की नाही आपल्याला, जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती. याच्या पलीकडे काय अवस्था माहिती आहे का आपल्याला? शास्त्रामध्ये वर्णन केल्यात मूर्छा आणि समाधी नावाच्या अजून 2 अवस्था सांगितलेल्या आहेत. त्या 2 अवस्था म्हणजे मूर्छामध्ये आपल्याला जर कोणी एखाद्या जोराचा धक्का बसला कशाचा तर आपण बेशुद्ध पडतो. चित्ताची व्यग्र अवस्था ही तात्कालिक असते, ती काही दररोज आपल्या जीवनामध्ये नसते. आणि समाधी नावाची जी अवस्था आहे की जिच्यामध्ये आपल्या अंतःकरणवृत्ती आपल्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी लीन झालेली असते. जसा मिठाचा खडा पाण्यामध्ये लीन झालेला नाही असं म्हणता येत नाही, कारण त्याची चव खारट लागते, परंतु दिसताना दिसत नाही. त्याप्रमाणे अंतःकरण वृत्ती जणू काही नाही असं वाटतं, पण ती आपल्या अधिष्ठान आत्म्यामध्ये लीन झालेली असते, समाधी अवस्था. या समाधी अवस्थेचा आपल्याला अभ्यासच नाही, त्यामुळे आपल्याला समाधी आणि मूर्छा अवस्थेचा विचार करण्याची गरज नाही. आपल्याला 3च अवस्था आहे. बरं, उद्या सकाळी उठल्यावर कोणती अवस्था सुरू होईल? पुन्हा जागृती, पुन्हा स्वप्न, पुन्हा सुषुप्ती, पुन्हा परवा उठल्यावर ह्याच अवस्था सुरू होणार का? दुसरी कोणती अवस्था आहे? आपल्याला कोणतीच अवस्था नाही. बरं, असं किती दिवस चालणार? आपलं मरेपर्यंत चालणार. आणि मेल्यानंतर सुद्धा काय, पुन्हा जर जन्माला आलं की पुन्हा ह्याच अवस्था, जी जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती, ह्या अवस्थेव्यतिरिक्त आपलं जीवन आहे का? म्हणून त्याचं पंचदशीमध्ये पहिल्याच याच्यामध्ये प्रकरणामध्ये तत्वविवेक नावाचं प्रकरण आहे, याचा विचार केलेला आहे. हाच विचार आपला झालेला आहे. पुन्हा थोडक्यामध्ये सांगतो. याच्यामध्ये आपल्याला ह्या 3 अवस्था येतात आणि जातात, दररोज येतात आणि जातात. का राहते एखादी अवस्था कायमस्वरूपाची, पण त्याच्यामध्ये मी आहे की नाही, मी अनुसूत आहे की नाही? मग याचा अर्थ मी आजच्याच पुरता आहे का? उद्या पण आहे का? परवा पण आहे का? देहानंतरही आहे का? देहाबरोबर मी जात नाही. देह गेला तरी पुन्हा मी आहे, कारण अवस्था आहे जोपर्यंत आहेत तोपर्यंत त्या अवस्थाचं अधिष्ठान, अवस्थांना पाहणारा, अवस्थाचा साक्षी मी हा नित्य आहे, एकरूप आहे, हा आपला अनुभव आहे की नाही? कालच्या जागृतीबरोबर आपण गेलो का? जागृती गेली, पण ती जागृती पाहिली हे मी आता सांगतो की नाही, मी काल जागा होतो. मी सुषुप्ती पाहिली म्हणजे सुषुप्तीमध्ये मी नसतो तर मी अज्ञानाने झोपलो होतो असं कोणी म्हटलं असतं का? मी आनंदाने झोपलो होतो असं कोणी म्हटलं असतं का? मी जर तिथं नसतो तर मला कसा अनुभव सांगता आला असता? याचा अर्थ मी तिथं होतो. बरं, मी त्याच्या बरोबर गेलो का ती अवस्था गेली आणि मी राहिलो? अवस्था गेली आणि मी राहिलो, याचा अर्थ मी अवस्था ही विकारी आहेत, येतात आणि जातात. माझ्या ठिकाणी विकार झाला का? नाही. मी नित्य आहे की नाही? बरं, हे आत्ताच असं आहे का कधी किती काळ गेला तरी मी राहणारच आहे? मी राहणारच आहे. मग जो आनंद सत्यप्रकाश आहे, आज आपलं जो सत्य असं सांगितलं, तो सत्य कोण आहे? मीच आहे की नाही? सगळ्या अवस्थांमध्ये मी राहतो आणि प्रकाश स्वरूप. मला ज्ञान नाही का? त्याला संवित असं म्हटलेलं आहे. चांगलं लक्ष द्या, त्याला संवित असं म्हटलेलं आहे. ज्ञान स्वरूप मी आहे की नाही? मला सुषुप्तीमध्ये ज्ञान होतंच की नाही? स्वप्नामध्ये मला कळलंच की नाही? आता जागृतीमध्ये मला कळतंच की नाही? आणि तो मी कोण आहे? तर मी वेगळा आहे. मग वेगळा आहे कळतं म्हणजे, मला कळतं म्हणजे याचा अर्थ ज्ञान म्हणजेच कोण आहे? मी आहे. जसं नित्य कोण आहे? मी. तसं ज्ञान मी आहे का मला ज्ञान आहे? ज्ञानच मी आहे का? आहे की नाही? मग जे नित्य आहे, जे सत्य आहे, तेच काय आहे? ज्ञान. मग मी केवळ नित्यच आहे का मी नित्य असून ज्ञान स्वरूप आहे? नित्य असून ज्ञान स्वरूप आहे. मग आता मला मरण्याची भीती वाटेल का मी नित्य आहे म्हटल्यावर? वाचवा म्हणण्याची गरज आहे का आता काही? का मला कोणी मारूच शकत नाही? काळ गुलाम सलाम करी. काळ काय करील? जागृती, स्वप्नावस्था, जन्म मरण, त्या देहाधिकांना सुख दुःख देईल. कोणाला काय देईल? मला काही भंग आहे का? मला काहीच नाही. मग आता माझ्या ठिकाणी बरं, मला कधीतरी अज्ञान आहे का? मग आता म्हणेल का मला अज्ञान गेलं पाहिजे, मला ज्ञान झालं पाहिजे? का ज्ञान म्हणजेच मी आहे? मला ज्ञान आहे का ज्ञान म्हणजेच मी आहे?
ज्ञान म्हणजेच मी आहे की नाही. मी नित्य आहे, मी ज्ञानस्वरूप आहे. आता प्रश्न राहिला, मनुष्याला आपण परवा सांगितलं होतं की त्याची मागणी कशाची आहे. त्याची मागणी मला नित्य आनंदरूप असलं पाहिजे, मी नित्य असलं पाहिजे, मला त्याचं ज्ञान असलं पाहिजे, असं आपण चिंतन केलं होतं ना. मग आता मी नित्य आहे हे सिद्ध झालं की नाही. तसंच मला ज्ञान आहे हे नित्य, आपलं ज्ञानसुद्धा माझ्या ठिकाणी कसं आहे, नित्यच आहे. ज्ञान नाही असा कोणताही काळ नाही. आता प्रश्न असा आहे की मी आनंदरूप आहे की नाही, आहे की नाही. खरी माणसाची धडपड कशासाठी आहे, आनंदासाठी. पण आता जर आपण चिंतन केलं तर आनंद स्वरूप मी आहे. जर आनंद स्वरूप, आनंद हे माझं स्वरूप असेल तर हात कपाळाला लावणी बैशी माझ्यावर कधी स्थिती आली नसती आणि मी तर बऱ्याच वेळा दुःखी असतो. पण हे कसं आहे, विचार हा भाव जीवन हा. जोपर्यंत मनुष्य विचार केला नाही तोपर्यंत त्याला वाटतं की मी सुखी आणि मी दुःखी. परंतु जर खरा संत संगतीत विचार केला तर दुःख ते कैचे नाही स्वप्नाशी. दुःखाचा माझा काहीच संबंध नाही. दुःख माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी कल्पित आहे आणि मी सुखी नाही. सुख हेच माझं काय आहे, स्वरूप आहे. स्वामी महाराजांना कोणी जर म्हटलं, स्वामी महाराज आम्हाला फार संसारात दुःख आणि तुम्ही खूप आनंदी. स्वामी महाराज म्हणायचे, तू तिकडं दुःखी असं नाही तर काय, जा तू मातीत जा, पण मला आनंदी का म्हणतो, मला शिव्या देतो का. ते म्हणायचे, मला शिव्या देतो का आनंदी म्हणतो. म्हणजे मी आनंदी नाही, आनंद हेच माझं काय आहे, स्वरूप आहे. मी आनंदाहून भिन्न नाही. अशा प्रकारची जी आनंदाची आपली मागणी आहे तर त्याच्याविषयी थोडा विचार केला तर तो असा आहे की आपण पूर्वीपासून हे चिंतन केलंच असेल. परत थोडक्यात सांगतो, जे आनंदरूप असतं गोष्ट ती कशावरून आनंदरूप आहे, निरतिशय आनंद तिच्या ठिकाणी आहे किंवा ती परमानंद तिच्या ठिकाणी आहे, हे कशावरून सिद्ध होईल, जर आपल्या त्याच्या ठिकाणी परमप्रेम असलं तर. परमप्रीती विषयत्वात आनंदरूपा, ज्याच्यावर आपलं अधिक प्रेम असतं ते काय आहे, आनंदरूप. परवाच आपण माकडीचा दृष्टांत पाहिला. सर्वात माणसाला प्रिय काय आहे, सबसे जीव प्यारा. इथं काय म्हणायचं, सबसे आत्मा प्यारा. म्हणजे आपल्याला सर्वात परम प्रेम कोणावर आहे, आत्म्यावर. माझ्यावर जेवढं प्रेम आहे आणि ते कोणत्या कारणाने आहे का, काही कारणाने नाही, सांगता येते का काही कारण, पण माझ्यावर प्रेम आहे की नाही, याचा अर्थ निरतिशय. बरं, माझ्या इतकं प्रेम पुन्हा कोणावर आहे का, दुसरं कोणावर नाही. दुसरं देहावर नाही तर देहासंबंधीवर असेल का, नाहीच. मग मी जर परमप्रीतीचा विषय तर आनंदरूप कोण आहे, मीच आहे. मग मी सत्य झालो, मी ज्ञानस्वरूप झालो, प्रकाश स्वरूप झालो, मी आनंद स्वरूप झालो. काही लोक म्हणतात की अहो विभू म्हणजे देश काल वस्तू परिच्छेद रहित व्यापक वस्तू. आता तुम्हाला जर विचारलं की तुम्ही टंडरा प्रदेशात, तुम्ही म्हणाल आता मी इथं बसलेलं आहे, अशा वेळेला मी व्यापक कसा काय असेल, आहे की नाही, मी परिच्छिन्नच आहे. तुम्ही लागले म्हणायला की जो विभू आणि आधार नामरूपासून तो परमात्मा मीच असे, असं म्हण. अहो आता इथं बसलं हे सगळं जाणतो की नाही, मी हे जाणतो. आता विचारलं टंडरा प्रदेशातल्या थंडीचं तुम्हाला ज्ञान आहे का आता सध्या, तर तुम्ही काय म्हणता, टंडरा प्रदेश मी पाहिलेला नाही, मला त्याचं ज्ञान नाही. ज्ञान नाही म्हणजे त्याचं काय आहे, अज्ञान आहे. मग त्या टंडरा प्रदेशात ज्ञान नाही याचं तुम्हाला काय आहे, पुन्हा ज्ञान आहे. म्हणजे त्याचं अज्ञान आहे याचं काय आहे, ज्ञान. टंडरा प्रदेशातही तुम्ही आहातच. म्हणजे भूतकाळात काय घडलं हे मी जाणत नाही, त्या सगळ्या भूतकाळातलं जे अज्ञान आहे त्या अज्ञानाचे तुम्हाला ज्ञान आहे. मग तुम्ही काय त्या तिथं नाहीत का, सगळ्याचं कारण असणारं जे अज्ञान आहे त्या अज्ञानाचे प्रकाशन करणारे तुम्हीच आहात. ही गोष्ट अनुमानाने चालली आहे. जे महापुरुष अनुभूतीला प्राप्त होतात त्यांच्या दृष्टीने ही वस्तुस्थिती अशीच आहे. ह्यातून कशाने चिंतन करून राहिलोय, तर्काने. खरं तर श्रुतीनं सांगितलं म्हणून प्रमाण का, तर्काने सिद्ध झालं म्हणून प्रमाण. श्रुतीनं सांगितलं म्हणून आपल्याला शंकाच नको, पण शंका आली तर तर्काने पाहायचं. मग तर्क काय असतो, श्रुतीला उपोद्बलक. त्याला आपण जर चिंतन केलं अनुमान प्रमाणाने, तर्काने, तर्कशुद्ध पद्धतीनं, तर ते श्रुती प्रमाणाला ते आणखीन सहाय्यक होतं. त्या रीतीनं पाहिलं तर कोणत्या भूतकाळात मला माहीत नाही याचं ज्ञानच आहे की नाही. भविष्यकाळ काय आहे मला माहीत नाही याचं काय आहे, पुन्हा ज्ञानच आहे. म्हणजे याचा अर्थ मी त्या ठिकाणी आहे की नाही, त्या ठिकाणी सुद्धा माझी व्याप्ती आहे. नसलं तर मला सांगता आलं असतं का माहीत नाही. याचा अर्थ तिथलाही प्रकाशक कोण आहे, मीच आहे. तिथलं म्हणजे जे काही ब्रह्माची लक्षणं आहेत, काय सच्चिदानंद किंवा विभू नामरूपाचं अधिष्ठान. कालच आपण स्वप्नाचा दृष्टांत पाहिला. जसं स्वप्नाच्या प्रपंच कोण अधिष्ठान कोण आहे, मीच आहे की नाही स्वप्नाचं, तसं जागृत प्रपंचाचं अधिष्ठान सुद्धा कोण आहे, मीच आहे. आता पुढं 6व्या तरंगात जेव्हा विषय येईल, जागृती आणि स्वप्न काय आहे, एकच आहे. मग जर स्वप्नाचं अधिष्ठान मी, तर जागृतीचे अधिष्ठान
मीच आहे. जागृती आणि स्वप्न जर दोन्ही मिळून एक असतील तर सगळ्या यथा स्वप्न प्रपंचोयम मयी माया विजृंभिता. स्वप्नाचा प्रपंच कोणी उत्पन्न केला? मीच उत्पन्न केला. पाहिला कोणी? मीच. तसा जागृतीचाही प्रपंच कोणी उत्पन्न केला? मीच. आणि पाहतोय कोण? मीच. आहे की नाही? अशा प्रकारची स्थिती आहे. झोपेत गेलं तर सगळं जगत गेलं, आहे की नाही? आणि जागा झाला तर सगळं जगत आलं. म्हणजे याचा अर्थ हा वाद कोणता आहे? याला म्हणतात दृष्टी सृष्टीवाद. ज्ञान झालं की पदार्थ आहे, जेव्हा ज्ञान नाही तेव्हा पदार्थही नाही. आपण झोपेत गेलो, जगताचं ज्ञान नाही, अर्थात ते जगतही नाही. जागं झालं की नवीन जगत या ठिकाणी उत्पन्न झालं. जेव्हा दिसलं तेव्हाच उत्पन्न झालं. त्याला म्हणतात दृष्टी सृष्टीवाद. तर अशा प्रकारचं हे जे चाललेलं आहे हे कोणाचं हे चाललेलं आहे? हे ज्या परमात्मा जगाचा आद्य कारण आहे का मीच जगाचा आद्य कारण आहे? मीच जगाचं आद्य कारण आहे. जी परमात्म्याची लक्षणं ती काय? जसं स्वप्न प्रपंच परमात्म्याने उत्पन्न केलं, आपलं संपूर्ण प्रपंच परमात्म्याने उत्पन्न केला असं सांगितलं, जो आधार नाम रूपाचं. पण ही सगळी नामरूप स्वप्नामध्ये कोणी उत्पन्न केली? मीच उत्पन्न केली. आणि जागृतीमध्ये हा माझा पिता, हा राम, हा लक्ष्मण म्हणणारा कोण आहे? मीच आहे याची कल्पना करणारा. फक्त शास्त्राच्या साह्याने सुसंस्कृत अंतःकरण झालेला जीव तोच ह्या जगताची सगळी कल्पना केलेली. तोच शास्त्राच्या साह्याने म्हणतो परमात्मा आहे, तो जगाचं कारण आहे. हे कोणी कल्पना केली? आपणच केली. फक्त कशाच्या साह्याने केली? शास्त्राच्या साह्याने केली. मग शास्त्र काय सांगतं? तूच काय आहे? तत्वमसी, ते ब्रह्म तूच आहेस. मग आता ते ब्रह्म मीच आहे असं आपल्याला युक्तीनं देखील तर्काने देखील सिद्ध होतं की नाही? मी सद्रूप आहे की नाही? मी चिद्रूप आहे की नाही? मी आनंद रूप आहेच. मी जगताच्या नामरूपाला आधार आहेत. देश काल आणि वस्तू यांच्या परिच्छेदात मी सापडलो नाही. ह्या अवस्था ह्या देशकालाच्या वस्तूच्या परिच्छेदात सापडल्या का? माझा आत्मा सापडला. याचा अर्थ मी सुद्धा काय आहे? देशकाल वस्तू परिच्छेद रहित आहे. या ठिकाणी जेवढा व्यवहार झाला तो जसा परमात्मा निर्मल आहे तसा माझा आत्मा जागृतीमध्ये केलेल्या कोणत्या पुण्यानी कोणत्या पापानी तो लिप्त झाला का? स्वप्नामध्ये केलेल्या व्यवहाराने, सुषुप्तीमध्ये असणाऱ्या अज्ञानाने तो कशाने तरी लेप त्याला झाला का? त्याचा कशाची तरी संबंध आला का? तो अस्पर्शित अचुंबित अशा प्रकारचा तो आत्मा आहे. तो आत्मा आहे म्हणजे मी आहे, नाही की नाही? मग आता जे वर्णन परमात्म्याचे आहे तेच वर्णन कोणाचं आहे? माझं आहे. मग आता जर तो अपार शुद्ध परमात्मा मीच असे असं जर आपण म्हटलं तर हे ज्ञान कोणतं झालं? बोला ना, बोलत जायचं. चुकल्याने काही नाही, काही कमी असलं तर काही नाही, समजलं नाही तर सांगायचं की अगदी तुम्ही असं जरी नाही सांगितलं की आम्हाला कळलं नाही, नुसतं हात वर केला तरी त्याचा अर्थ समजू किंवा हा विषय लक्षात आला नाही. खुशाल एकदम हात वर करायचा, त्याच्यामध्ये काही नाही. आणि चुकीचं जरी बोललं तर आपलं काय चुकतं हे तरी लक्षात येतं. आणि आता आपल्याला उद्या कीर्तन प्रवचन करायची, आपला अवतारच त्याच्यासाठी, तर त्यासाठी आपल्याला बोलण्याची सवय झाली पाहिजे. म्हणून इथं जर आपण आपल्यात जर बोललो नाही तर मग बाहेर आमचे कैलास महाराज रात्री कीर्तन करून आले, कीर्तन चांगलं झालं, पण ते म्हटले की माझे पाय अजून लटपट करतात. मग आता पाय लटपट किती दिवस करणार? आहे की नाही? पाय लटपट करायचे थांबायचं झालं तर आपल्याला चुकीचं का होईना रेटून बोलण्याची सवय लागली पाहिजे. उलट त्या कोणी स्वामी महाराज म्हणायचे आपल्याला एक जरी कोणी मनुष्य चर्चा करायला भेटला ना तर त्याच्याशी बोलत जायचं. आता तो त्या माणसाला काही कळत नाही का कळे ना, पण तो तुम्हाला विचारतो ना किंवा हे काय हो, हे विवर्त म्हणजे काय, आमकं काय, तर आपण चिंतन करून सांगायचं, आपलं पक्क होतं. स्वामी महाराज सांगायचे एखाद्याची दाढी जर पेटली तर पटकन आपण जाऊन आपली बिडी पेटवायची त्याच्यामध्ये. तसं जे कोणी जरी आले लोक तरी आपण बोलण्याची पण सवय झाली पाहिजे. आपल्याला भरपूर शब्दसंग्रह होतो, त्या निमित्ताने विचार कसे मांडायचे. आता इथं आपलं संख्या थोडी जास्त असल्यामुळं अशा प्रकारचं चिंतन होत नाही, पण आपल्या खोलीवर कुठे झाडाखाली आपण बसलो तर अशी चर्चा करायची सवय आपल्याला असली पाहिजे. म्हणजे आपल्याला बोलण्याचं धाडस येतं. बोलण्याचं आपल्या ठिकाणी सगळं जरी पाठपाठांतर असलं, बोलण्याचं धाडस नसलं तर मग ते लवकर होत नाही. म्हणून इथं बोलायची सवय, खुशाल विचारायचं काही पण. याच्यामध्ये जेवढं आपल्याला यथामती यथाशक्ती ते सांगू, नसलं तर आपण कोणी महापुरुषांना विचारू, ग्रंथाचा संदर्भ घेऊ, पण त्याचा व्यासंग करीत राहायचा. असो, या ठिकाणी काय आहे, अशा प्रकारचा जो अपार शुद्ध परमात्मा तो मीच आहे असं जर कोणी म्हटला तर त्या ज्ञानाला कोणतं ज्ञान म्हणते? ते ज्ञान काय आहे? प्रत्यक्ष. मी ते कोण आहे? मी. आता जो म्हणत होता आता काय म्हणायला लागला? मी. माझं मला काय आहे? प्रत्यक्ष आहे. आणि जो म्हणला तर शास्त्राच्या साहाय्याने केलेली ती कल्पना, त्याचं झालेलं जे ज्ञान आहे ते ज्ञान कोणतं आहे? शास्त्राच्या साहाय्याने झाले म्हणून त्याला कल्पना नाही म्हणायची, त्याला काय म्हणायचं? ज्ञान. पण ते कोणतं ज्ञान आहे? परोक्ष ज्ञान. आणि आता हे कोणतं ज्ञान झालं? अपरोक्ष ज्ञान. मग आता तुम्ही सांगा
आता खरं सांगा तर असं कोणाला वाटतं की जे हे चाललेलं वर्णन आहे, मी व्यापक आहे, मी संपूर्ण जगताच्या नामरूपाचा आधार आहे, मी सच्चिदानंद ब्रह्मस्वरूप आहे, माझ्या ठिकाणी सुखदुःख का आपलं दुःख म्हणजे कधीही असणं त्रिकालात माझ्या ठिकाणी दुःख नाही, असंच खरं माझं स्वरूप आहे, असं कोणाला वाटलं हे ऐकल्यानंतर त्याने हात वर करा. याचं कारण असं आहे, तुम्ही हात का वर करत नाही? मी पूर्वीच ब्रह्म होतो तर आता वाटायचं काय? वाटलं काय? वाटलं काय आणि नाही वाटलं काय? मी ब्रह्म आहेच अशी शंका झाल्यामुळं. कारण जर वाटलं, मग समजा याचा अर्थ पूर्वी मी नव्हतो, तुम्ही जेव्हा समजत नव्हते तेव्हा ब्रह्मच होते की नाही? आणि आता सुद्धा काय आहे? ब्रह्मच आहे. रज्जूवरचा सर्प, रज्जूचं ज्ञान झाल्यावर सर्प गेला का? पहिला सर्प म्हणत होते तेव्हा रज्जूच होतं. तसं जेव्हा मी अज्ञानी आहे, मी सुखी दुःखी आहे, मी स्थूल सूक्ष्म शरीर म्हणतो तेव्हा सुद्धा काय होतो? मी ब्रह्मच होतो. त्यामुळे तुम्हाला हा प्रश्न विचारणं वेडेपणाचं वाटतं, त्यामुळे तुम्ही त्याचं उत्तरच देत नाही, आहे की नाही? असं, आणि हेच खरं आहे, असंच झालं पाहिजे, आहे की नाही? असंच झालं पाहिजे, असंच आपलं स्वरूप आहे. म्हणून ते सांगतात की जो आनंद सत्य प्रकाश विभू आणि आधार नामरूपास बुद्धी न जाणे आणि जाणेही त्यास तो अपार शुद्ध परमात्मा मीचे असे. म्हणून स्वामी महाराज म्हणायचे, सकाळी उठल्याबरोबर मनुष्याने काय ब्राह्मी मुहूर्ते उत्तिष्ठाय चिंतयेत आत्मनो हितम. दुसरं काय आहे आणखी नाही काय? तर आपण आपल्या खरं कल्याणाचं चिंतन सकाळी उठल्याबरोबर, जसं आपण म्हणतो कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती करमुले तू गोविंदा प्रभाते करदर्शनम. आपण आपल्या हाताचं दर्शन घेतो, त्याच्यामध्ये लक्ष्मी आहे, सरस्वती आहे, साक्षात पांडुरंग परमात्मा आहे असं म्हणतो. तसंच सकाळी उठल्याबरोबर मी ब्रह्म आहे, मी असंग निर्विकार ब्रह्म आहे, सगळा होणारा व्यवहार स्वप्नाप्रमाणे माझ्या ठिकाणी कल्पित आहे, असा जर विचार केला तर माणसाला होणाऱ्या व्यवहाराने निंदा मोटके ऐके कपाळ धरोनी ठाके थेंबे निविरे वारेनी शोके चिखलू जायसा अशी स्थिती होईल का त्याला? मेरोपासोनी थोरे देह दुःखाचेनी डोंगरे दाटे जो पडी बरे चित्त न दाटे, असा मी परमात्मा आहे. असा जर आपण आनंद सकाळी घेतला तर स्वामी महाराज म्हणायचे की बॅटरी चार्ज झाली, आहे की नाही? आणि ती बॅटरी जर आपण टिकवली दिवसभर आणि झोपत असताना जर पुन्हा आपण सांगितलं की दिवसभर झालेला जो व्यवहार आहे तो स्वप्नाप्रमाणे कल्पित आहे, मी असंग निर्विकार चैतन्य आहे, मी अवाच्य आहे, मी केवळ लक्षार्थाने असणारं जे चैतन्य आहे त्याच्याविषयी काही बोलता येत नाही, तर ते असं जे चैतन्य मी आहे तर दुःख माझ्या ठिकाणी कधीच नाही, आनंद हे माझं स्वरूपच आहे, असं जर मी नित्य आहे, मला मरणाची भीती नाही, सुखदुःखाचं चिंता करण्याचं कोणत्याही प्रकारचं कारण नाही. जरी एकाचा पहिला नंबर आला आणि माझा शेवटचा नंबर आला तरीसुद्धा जे ज्ञान स्वरूप आत्मा आहे तो मी आहेच आहे. त्यामुळे कोणाची स्पर्धा नाही, अज्ञानाची काळजी नाही, ज्ञान स्वरूपच मी आहे. मग ते अज्ञानच नाही माझ्या ठिकाणी राहणं शक्य नाही. अशा प्रकारचं जर आपण चिंतन केलं, स्वामी महाराज म्हणायचे त्याला बार भरला, सकाळी बार भरला असं म्हणायचे. तर अशा प्रकारचं जर आपण चिंतन केलं तर आपण नित्य आनंदात राहू शकतो. आणि जशा त्या गोपी म्हणतात ना, नित्यानंदा पुढे आनंद तो कोण, विषय सुखबाई बापुडे ते क्षीण, जेथे न सरेची वैकुंठ सदन शेषशाही त्रिकुट भुवन हो. आयशा गवळणी त्या काय बोलती, आयशा गवळणी त्या अनुवाद करते. आपण गवळणीचेच अवतार आहेत सगळे, तर आपण सुद्धा परस्परात हेच अशा प्रकारचे गोपींच्या सारखा संवाद केला पाहिजे. करुणी विस्मय आपुल्या अंतरी विश्व लागविया हाची चराचरी, काय नेनो महिमायाशी म्हणो व्यभिचारी हो. अशा प्रकारचंच आपलं चिंतन चाललं पाहिजे. आपण ज्या वेळेला चर्चा करतो ना, आपल्याला नेहमी असे जर दुसऱ्या अनात्म पदार्थाविषयी व्यवहाराविषयी चर्चा केली तर आपल्या अंतःकरणात लाज वाटली पाहिजे की खरं आपला वेळ किती फुकट जातो हा आयुष्याचा. याच्याऐवजी आपण विचारसागरातच जर आणखीन काही चिंतन केलं असतं, त्याच्याऐवजी ज्ञानेश्वरीची ओवी पाठ केली असती, एखाद्या अभंगाचा अर्थच विचारला असता, कुठं शब्दकोशात शब्दाचा अर्थ आपण शोधला असता, तर हे चांगलं नसतं झालं का? अशा प्रकाराने जर आपण वारंवार याच्यात रंगून गेलो तर खरा आपल्या जीवनाचे सार्थक आहे. स्वामी महाराज म्हणायचे की मनुष्याला ज्ञान कधी व्हावं, म्हातारपणात व्हावं का तारुण्यात व्हावं? तारुण्यात व्हावं, बालपणात व्हावं आणि त्याचं आयुष्य उरावं, म्हणजे त्याला भरपूर आनंदाची रेलचल आहे त्याच्यामध्ये. आणि तशा प्रकारच्या योग्य वेळेला आपण प्राप्त झालेलं आहे. हे आपल्या भगवान माऊलींची फार मोठी कृपा आहे. फक्त या ठिकाणी अशी स्थिती प्राप्त व्हावी असं वाटत असेल तर ही गोष्ट समजून घेतली पाहिजे. आपण इथे येऊन झोपलं तर हे कसं काय लक्षात येईल? तर त्याच्यासाठी काय करायचं नाही, फक्त झोपायचं नाही, एकाग्र चित्ताने आपण हे चिंतन जे आहे ते समजून घेण्याचा, आपली बुद्धी पणाला लावून
एकाग्रता पणाला लावून आपण समजून घ्यायचा प्रयत्न करायचा, माऊलीकडे तशी प्रार्थना करायची. फारच झोप यायला लागली ना तर डोळ्याने सारखं बघत राहायचं, ते वक्त्याकडं व्यासपीठाकडे सारखी नजर लावायची. काही झालं तरी नाही का आतमध्ये जाईना, पण मी झोपलेला आहे हे यांना कळू नये एवढं तरी सावध राहायचं याच्यामध्ये. आणि स्वामी महाराज तर सांगायचे, नाहीतर मग काय करायचं, काही लाज वाटू द्यायचं, अशी एकदम तोंडात मारून घ्यायची. तोंडात मारली म्हणजे सगळे लोक बघायला लागते. आज बघायला लागलो आपली झोप कुठल्या कुठं निघून जाईल, आहे की नाही. म्हणून तसं एक करायचं, तसं कोणी करणार नाही. हां तर आपल्याला हे जे प्राप्त होणारं हे जे तत्त्वज्ञानाची वेदांताची जी भूमिका आहे ही अत्युच्च कोटीची भूमिका आहे. आणि त्याच्यासाठी आपल्याला तेवढीच किंमत मोजावी लागणार आहे. त्याला जर आपण म्हटलं की रात्री झोप झाली नाही, आता थोडी येते म्हणून उशिरा जाऊ, किंवा आलं तरी थोडं काय ऐकलं काही नाही ऐकलं असं नाही, तर भरपूर चित्ताचं एकाग्रता करायचा प्रयत्न केला म्हणजे काही नाही. कधी कधी आमचं बोलणं थोडं वेगाने असतं आणि त्यामुळे ते लक्षात येत नाही. आता पुढं तुमच्या इतका परिचय होईल, आमची एकच वाक्य ठरलेली, त्याच्यात दृष्टांत ते वाक्य तेच, त्यामुळं काय बोलणार आहे तुम्हाला आपोआप पुढं कळेल. पण आता सध्या अगोदरच हा विषय जर समजून घेतला तर पुढे एकदम सोपं. आपल्याला जरी आता ह्या चिंतनाला थोडा वेळ लागला तर आता 4 पानं घेतली तरी तुम्हाला काही वाटणार नाही, हे जर चांगलं लक्षात आलं असलं तर. अशा रीतीनं आपलं चिंतन हे झालं आता की जो आनंद सत्य प्रकाश विभू आणि आधार नाम रूपास बुद्धी न जाणे आणि जाणेही त्यास तो अपार शुद्ध परमात्मा कोण दुसरा तिसरा कोणी नसून मीच असे, अशा प्रकारचं चिंतन झालं. आता उद्यापासून पुढचं चिंतन घेऊ. पुढचं सगळं चिंतन सोपं आहे. आता एवढी जे ओवी आहे याचा जो आपण आशयाचं चिंतन केलं, हेच चिंतनाचा विस्तार म्हणजे हा सगळा ग्रंथ आहे. साधारणपणे हाच विषय येणार आहे. थोडासा विषय काही राहिलेला आहे, परंतु त्याचं काय आता जेव्हा येईल तेव्हा आपण घेऊ. साधारणपणे आपल्याला एवढं लक्षात आलं की जो काही परमात्म्याचं वर्णन केलं ते माझंच वर्णन आहे, मीच परमात्मा स्वरूप आहे. अहम ब्रह्मास्मी किंवा अयम आत्मा ब्रह्म तत्वमसी प्रज्ञानम ब्रह्म, ही जी 4 वेदातली महावाक्य आहेत, ह्या महावाक्यांचा हा विचार केला असताना त्याच्या लक्षार्थाने आत्मा आणि ब्रह्म हे दोन्ही एकच आहे. थोडक्यात मीच तुका म्हणे कैची किव कोठे जीव निराळा, मी आणि तू जमज नाही भेद केला सहज विनोद, किंवा काही एक मी तू पण जाऊ दे दुरी आणि एकची गोंगडे पांगरवारी. हे संतही सांगतात का निश्चलदासजीच सांगतात? तर निश्चलदासजीच सांगतात आणि संतही तेच सांगतो. तुकाराम महाराज म्हणतात की नाही, तुझं माझं नाही भेद केला सहज, म्हणजे याचा अर्थ तुझा आणि माझा भेद नाही, परमात्माच जीव आहे, जीवच परमात्मा आहे, जीव परमात्मा स्वरूप आहे. तेव्हा म्हणतात कैची किंवा कोठे जीव निराळा, जीव काय परमात्म्याहून निराळा आहे का? निराळा नाही, तो एकच आहे. एकाच परमात्म्याला कधी जीव नाव येतं तर कधी शिव. ती उपाधीमुळे येतात. उपाधी सगळी कल्पित असते, खोटी असते, आणि त्या उपाधीचं अधिष्ठान चैतन्य मात्र एकच असतं. आणि ते कोण आहे? ते मीच आहे. असं जर वाटलं आपल्याला, जीवनातले कोणत्या समस्येचा विचार करू आपण? जीवनातून दुःख जावं म्हणून आपण प्रयत्न करू का? दुःखाची सिद्धीच होत नाही आपल्या ठिकाणी, मग सिद्धीच होत नाही ते दुःख जावं असं म्हणून का? सुख मिळवायचं, सुख कशाला मिळवायचं? सुखाचा सागरच कोण आहे? आपण. उलट आपणच सुखसागर आपण व्हावे, जग बोधे निव्हावे, ऐके नाही. सुखसागर तर आपणच आहे. जगाला कोणी अज्ञानाचा स्वीकार केला त्यांना उपदेश करायचा कीर्तन प्रवचनाच्या द्वारा. आपल्याला काय, आपण तर आनंद स्वरूपच आहे. मग आपल्याला आनंद मिळवावा असं वाटेल का? आपल्याला ज्ञान संपादन करावं असं वाटेल का? काहीच वाटणार नाही. आपल्याला सर्व ठिकाणी मीच आहे, माझ्या वाचून दुसरा मत्ता परतरम नान्यत किंचित अस्ति धनंजय. बरं, हे ज्ञान ज्याला झालं तोच ब्रह्म आहे का? ज्याला झालं नाही तोही ब्रह्म आहे? तोही ब्रह्मच आहे. मग सर्व काय आहे? ब्रह्मच आहे. मी ब्रह्मज्ञान झालं, अहम ब्रह्मास्मी काय इत्य अनुभव उदिते, मी ब्रह्म आहे असा अनुभव झाला तर पुढच्या वेळेला त्याला असं नाही वाटत मीच ज्ञानी आणि जग अज्ञानी. त्याच्या ठिकाणी काय आहे? पश्चात सर्वम खल्विदम ब्रह्म. अहो त्याला म्हणतात काय, बंधा कालेपी बंधा भावा. ज्यावेळेला मी मला अज्ञानी समजत होतो, बद्ध समजत होतो, तेव्हा सुद्धा मला बद्धता होतो का? तेव्हा मी आत्माच होतो, तेव्हा आत्माच होतो. मग जग जरी कोणी चिंतन करीत नसेल, मी ब्रह्म आहे, ते सुद्धा कोण आहेत? ब्रह्मच आहे. मग हे अज्ञानी आणि मी ज्ञानी असा भेद जोपर्यंत वाटतो, जग हे अज्ञानी आहे आणि त्यांच्या काय बुडते हे जन न देखवे डोळा असं म्हणतो, तर ह्या बोधामध्ये मी ब्रह्म आहे असं ज्ञान झाले का?
मग त्याला नाही, मी ब्रह्मज्ञान झालं की त्याला काय वाटतं सर्वच काय आहे, ब्रह्मरूप आहे. म्हणून आपल्याला ज्ञान झालं की नाही असं जर ठरवायचं असेल तर काय, मला सर्वच जण काय वाटले पाहिजे, सर्व ज्ञान घन आत्मा आहे असं जेव्हा वाटेल त्यावेळेला आता इतरांच्या ठिकाणी आपल्याला अज्ञानाचा शोध आहे का, अज्ञान कार्याचा शोध आहे का, काय आहे आता, काही नाही. फक्त काय आहे, आनंदाची डोही, आनंद तरंग, आनंदाचे अंग, आनंदाचे. आणि त्याला असं वाटतं काय सांगू झाले काहीची या बाई, काही ही स्थिती मला प्राप्त झाली, काय संत माझ्या जीवनात आले, काय हे शास्त्र माझ्या जीवनात आलं, आणि धन्योहम धन्योहम कर्तव्यम न मे विद्यते क्वचित, मी धन्य आहे, मला आता काही कर्तव्य राहिलं नाही, कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलं. अशाच प्रकारचे आपण संकल्प करायचे. आणि ही जी ओवी आहे ही आज ना उद्या आपल्याला कधीतरी आपल्या अनुभवाला येणार आहे. बऱ्याच वेळेला ह्या ओवीतून आता का बरं मी म्हणलं हात वर करा तर कोणीच हात वर केले नाही, त्याचं कारण दुसरं एक असतं. असं वाटतं अजून तर आपण वेदांताचा स्पर्श नव्हता केला, लगेच 8 दिवस ऐकलं आणि लगेच मी ब्रह्म आहे असं कसं म्हणावं, अजून तर ग्रंथही पूर्ण झाला, लोक हसतील आपल्याला इकडं तिकडं पाहून, असं वाटतं याच्यामध्ये. परंतु हे खरं असं नाही. हे ज्ञान व्हायला काही मी ब्रह्म आहे ज्ञान व्हायला काळावर अवलंबून आहे का, काही देशावर अवलंबून आहे का, वस्तूवर, मी कोणत्या जातीचा, मी किती, माझं कोणतं लिंग, माझं किती वय, याच्यावर काय अवलंबून आहे का, त्याला व्हायला काहीच वेळ नाही. बरं आता नाही झालं तर किती विचारसागर झाल्यावर होईल असं सांगता येते का, विचारसागर सांगितल्यावर होईल असं सांगता येते का, सगळी दशोपनिषद व्हायचं तर काय होईल, आता होईल ना, जर करूनच नाही घ्यायचं म्हणलं तर कधीच होणार नाही. तेव्हा ब्रह्म असलं आपलं तरी आपल्याला उगीच आपला जर अनुभवत असेल, खरोखर बा मला असं वाटायला लागलं की 8 दिवसामध्ये हे शरीर मी नाही, मन मी नाही, बुद्धी मी नाही, मी नित्य आहे, मी शुद्ध आहे, खरोखरच माझ्या शुद्ध स्वरूपाला काहीच नाही, असं जर मला वाटायला लागलं तर हे काही खोटं आहे का. आता हे अपरोक्ष झाले तरी याला काय वाटतं की अजून मग आत्मविश्वास नाही, म्हणजे त्याला काय दृढता येत नाही. वास्तविक याच्याबद्दल मनुष्य निस्संदेह असला पाहिजे, काय नाही आहे मला, त्याच्यात काय घाबरायचं आहे की नाही. तो अपार शुद्ध परमात्मा मीच असे असं कोणाला वाटतं म्हणलं तर कोणीच हातवर करत नाही. कारण का, झालं नाही असं नाही, झालंय पण माणसाला भीती वाटते की इतक्या लवकर कसं होईल, आहे की नाही. स्वामी महाराज एक थोडी ग्राम्य गोष्ट सांगायची, थोडक्यात सांगतो. एक मुलीचं लग्न झालं, ती नंतर 2 वर्षांनी परत माहेरी आली, तेव्हा शेजारच्या तिच्या कडेवर मूल होतं. शेजारच्या बाईनं विचारलं हे मूल कोणाचं, ती म्हणे माझं. तुला कसं तुझं मुलं असणं शक्य आहे, त्याने सांगितलं हे माझंच मूल आहे. शक्यच नाही, माझं लग्न 25 वर्ष झाली तरी अजून मला मूल नाही, तुला कसं मूल होईल म्हणे, 2 वर्षात कसं शक्य आहे. वास्तविक ती होती वंध्या, आहे की नाही, तिला बिचारीला झालं नाही, आहे की नाही. पण याचा अर्थ होत नाही का तसं. काही लोक म्हणतात आम्ही 25 वर्ष झाले रात्रंदिवस चिंतन करतो, विचारसागर सोडवला, वृत्ती प्रभाकर, पंचदशी, आम्हाला नाही, हे काल आलं तर लागला म्हणायला मी ब्रह्म आहे, मी, आहे की नाही, असं आपल्याला वाटतं. वास्तविक आपल्याला वाटत असेल तर त्याच्यामध्ये काय, हे आपलंच स्वरूप आहे, त्याच्यात काय भ्यायचं. स्वामी महाराजांचं घडलेली गोष्ट सांगतो की किंवा सांगितली असली तर पुनरावृत्ती करत नाही, कधी सांगितली असली तुम्हाला पाठात तर. स्वामी महाराज आळंदीला आले, त्यांचं काही संस्कृत शिक्षण वगैरे चांगलं असल्यामुळे संस्कृत होतं. इथं पंचदशीचा पाठ चालू होता, तृप्तिदीप, आणि तो तृप्तिदीप 6 महिन्यात संपला. आणि स्वामी महाराज ज्या खोलीत राहत होते त्या खोलीला त्याच्यावर पत्रे होते, त्या पत्र्यावर त्यांनी लिहिलं आणि भिंतीवर लिहिलं की त्या तृप्तिदीप नावाचं पंचदशीतलं प्रकरण आहे 7वं, ते संपताना त्याच्यावर आलं, आता मी श्लोक म्हणून दाखवलं ना, धन्योहम धन्योहम, काही श्लोक सांगा वाटलं तर, मी धन्य आहे, मी धन्य आहे, अहो शास्त्रम, अहो शास्त्रम, अहो गुरु, अहो गुरु. त्यांना तत्वज्ञान झाल्यावर तो शिष्य म्हणतो काय हे गुरु माझ्या जीवनात मिळाले, काय हे शास्त्र मला वेदांत शास्त्र मिळालं, असं तो म्हणतो. आता न मे कर्तव्य विद्यते कर्तव्यम क्वचित, मला काही कर्तव्य राहिलं नाही, अशा प्रकारचे ते श्लोक आहे. आणि तो प्रकरण संपल्यामुळे स्वामी महाराज एकदम आपल्या आनंदाच्या लहरीमध्ये होते आणि त्याने ते श्लोक पत्र्यावर भिंतीवर लिहिलेले, पाय टेकले त्या भिंतीला, खाली पडले आणि मोठ्या मोठ्याने म्हणायला लागले धन्योहम धन्योहम असं म्हणायला लागले. तर त्यांच्याच गुरूंची मुलगी एक बालविधवा होती, मोठे अधिकारी होती की जिनं वेदांताचं खूप चिंतन केलं होतं. तर ते मुलगी काही कामासाठी तिथून खोलीसमोरून जात होती, तिनं पाहिले यांनी भिंतीला पाय लावले आणि धन्योहम धन्योहम. त्यांनी सांगितलं, वडिलांना जाऊन सांगितलं दादा की अशा प्रकारचे तो श्रीधर काल आला नाही, 6 महिने झालं, लगेच लागला धन्योहम धन्योहम, पाय भिंतीला लावलेत आणि वर पत्र्यावर लिहिले आणि लागला म्हणायला धन्योहम धन्योहम. ते म्हणले बा ते ज्याचे पत्रे बोलतात धन्योहम धन्योहम, तो धन्य का नाही होणार, असं त्यांनी सांगितलं. बरं समजा त्यांनी 6 महिने त्याला झालं, तुझ्या काय बापाचं गेलं,
बाप हेच होते ते म्हणजे याचा अर्थ आपल्याला असा आत्मविश्वास असला पाहिजे की आपण जे आहे तर अशा प्रकारची ही जी स्वरूप स्थिती आहे, हे जर संत महात्मे सांगतात, शास्त्र सांगतात, आपण त्याच्यासाठी आलो तर ते आपल्याला नाही प्राप्त होणार तर दुसऱ्याला कोणाला प्राप्त होणार. म्हणून आपल्याला असं बरं नसलं तर एक दिवस आली तर कोणाला येणार आहे? आपल्यालाच आहे, बोलून बोलूनच येणार आहे. असं किंवा काय मनी नसे तरी नसो, परी वाचे तरी वसो, काय तो अपार शुद्ध परमात्मा मीच असे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय.